हाय! आज आपण पालक पनीर करणार आहोत. आता हे पानं खूप स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये काही किडे वगैरे असतात, त्यामुळे एक-एक पान उलगडून मी धुवून घेतलेले आहे. उकळत्या पाण्यामध्ये आपण पालक घालू, खूप सारा लसूण घालू आणि 4च मी काजू घातलेले आहेत. 2 कांदे घेतलेले आहेत आणि खूप बारीक कट करा आणि खूप सारा लसूण घेतलाय तोही कटिंग करा. ह्यावेळेस आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे आणि पनीर कटिंग करून ठेवा. आता आपण इकडे पालक शिजून झालेला आहे, तो मिक्सरला लावायचा आहे. गार झाला की मिक्सरला लावून टाका. त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाका आणि एक छोटासाच टोमॅटो घेतलेला आहे. म्हणजे मोठा टोमॅटो नाही घेतला, कारण की खूप आहे ना आंबटसर भाजी होती आणि आपल्याला 1च चमचा दही टाकायचे आहे. आता कुणी ना पालकचा कलर नीटनेटका राहण्यासाठी किंवा अजून ग्रीन होण्यासाठी सोडा टाकतो, परंतु कशाला? आपल्याला ओरिजिनलच कलर ठीक आहे. सोडा टाकून अजून पोटाची खराब नाही करायचं, पोट खराब नाही करायचं ना. आता आपण लसूण टाकलेला होता, कांदा टाकलाय, कांदा लालसर झाला, टोमॅटो टाकला, लाल तिखट टाकले, हळद टाकले, गरम मसाला टाकले. लाल तिखट थोडंसं जास्त टाका, कारण की आपल्याला इकडे 1च चमचा दही टाकायचं आहे. दही का टाकायचं आहे? तर जो पालक आपण बारीक केलेला असतो ना, तर खाताना जर पालकाचा फ्लेवर येतो आपल्या तोंडात, तर त्यामुळं मुलं खात नाहीत आणि मोठ्या माणसाला पण जरा जास्त खाऊ वाटत नाही आहे. त्यामुळे मी 1च चमचा दही टाकलेला आहे, कारण की त्याची टेस्ट थोडीशी हे व्हावं म्हणून. आ, बघा हे अशा पद्धतीने आणि मस्तपैकी हलवून घ्या. तयार झाली आहे आपली पालक पनीर रेसिपी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी रोज तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. धन्यवाद आणि बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ